निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एशियाटिक सोसायटीचे वेगवेगळे वाद आता समोर आलेले आहेत. मग तो त्याच्यामध्ये सदस्य नोंदणीतलं काही फेरफार असेल किंवा धर्मादाय उपायुक्तांनी जो निर्णय दिला, त्याच्या विरोधात आता न्यायालयामध्ये जाण्याची भाषा सुद्धा काही जणांनी केलेली आहे. त्या अनुषंगाने एकंदरीतच या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं बघताय? सगळ्यात प्रथम हे समजून घेतलं पाहिजे, की ही निवडणूक एखाद्या कृषी उत्पन्न बाजार समितीची किंवा एखाद्या सहकारी सोसायटीची निवडणूक जशी असते, तशी ही निवडणूक नाही आहे. म्हणजे तसं त्याला चित्र येतंय हळू-हळू. पण एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ही एक फार प्रतिष्ठाप्राप्त संस्था आहे. आपण थोडा इतिहास समजून घेऊ आणि मग तुमच्या प्रश्नाकडे मी येतो. ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये अनेक संस्था उभ्या केल्या त्यांच्या काळामध्ये आणि ती उभ्या करण्यामध्ये त्यांची ब्रिटनची एक प्रकारे इथेच वेगळ्या पद्धतीने एक नक्कल करावी असाही दृष्टिकोन असेल, त्यात काही अस्वाभाविक नाही. त्यामुळे ब्रिटनमध्ये रॉयल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन होती. मग तशी इथे पण एक सोसायटी असली पाहिजे, ज्याच्यात लोकं येतील, अभ्यास करतील, वादविवाद करतील, चर्चा करतील. म्हणून तब्बल 221 वर्षांपूर्वी म्हणजे 1804 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे त्यावेळी स्थापन झाली. त्यावेळी त्याचं नाव रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे असं होतं. पुढे आज जी इमारत आपल्याला दिसते ती 1830 मध्ये बांधली गेली आणि ती इमारत जरी वरती नाव एशियाटिक सोसायटीचं असलं तरी त्याची मालकी राज्य सरकारच्या PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि ती तेव्हाही तशीच होती. पण त्यावेळी बांधतानाच रॉयल एशियाटिक सोसायटीनी आपली त्यामध्ये एक वर्गणी असावी, सहभाग असावा, आर्थिक योगदान असावं म्हणून ₹10,000 त्या काळातले हे सरकारला दिले होते. त्यामुळे त्या इमारतीच्या निर्मितीमध्येही रॉयल एशियाटिक सोसायटीचा त्यावेळेचा एक मोठा सहभाग होता. त्यानंतर मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पाहतो की त्याचं नाव रॉयल राहण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळे ती एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे किंवा मुंबई अशी झाली आणि जे त्या सोसायटीचं काम आहे, की पौर्वात्य अशी जी आपली सांस्कृतिक संपदा आहे, जगाच्या पूर्व भागातली, त्याच्यामध्ये साहित्य असेल, त्याच्यामध्ये कला असतील, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या पुराभिलेखाच्या गोष्टी असतील, कागदपत्र, दस्तावेज, ऐतिहासिक महत्त्वाच्या गोष्टी, या सगळ्यांचं जतन, संवर्धन लोकांकरता ते उपलब्ध करून देणं, ही त्याची भूमिका आणि त्याच्या बरोबरीने वेगवेगळ्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना काही पाठ्यवृत्ती देणं, प्रोत्साहन देणं आणि छोटे-मोठे चर्चासत्रांसारखे, सेमिनारसारखे, कॉन्फरन्ससारखे, संमेलनांसारखे कार्यक्रम घडवून आणणं, या पद्धतीने ही सोसायटी काम करत आली आहे. जवळ-जवळ 2,500-3,000 हजार त्याचे सभासद आहेत, पण इतकी जुनी संस्था आहे, की काही सभासद आज पृथ्वी तलावरच नाहीत. काही आहेत, पण ते तशी रुची घेत नाहीत. कारण काय होतं, की त्यावेळी ही सोसायटी मुंबईच्या एका टोकाला स्थापन झाली, कारण मुंबई तिकडेच होती. आता मुंबईचा विस्तार एवढा झाला, की नुसतंच तिथे राहून लोकांना काम करणं शक्य नाही. त्यामुळे तिथल्या ग्रंथालयाचा देखील जेवढा लाभ लोकांनी घ्यायला हवा, तेवढी प्रवृत्ती आज दिसत नाही. मधल्या काळात महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाने त्यातला एक भाग वापरण्याकरता घेतला. त्यामुळे सोसायटीची जागा थोडी आणखीन मर्यादित झाली. पण असं असून सुद्धा अनेकांनी त्या सोसायटीच्या लौकिकात भर घालण्यासाठी खूप मोलाची कामगिरी बजावलेली आहे. ज्याच्यामध्ये साधारणतः मराठी जनांना माहिती असलेल्या लोकांची नावं घ्यायची तर दुर्गाबाई भागवत यांचं नाव अतिशय अग्रक्रमाने घेतलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर अरुण टिकेकर हे देखील त्या संस्थेचे अध्यक्ष होते. पण संस्था जुनी आहे आणि त्या मानाने संस्थेची आर्थिक तब्येत चांगली नाही. आपल्या देशामध्ये 2 एशियाटिक सोसायटी ब्रिटिशांनी स्थापन केल्या. त्यातली कलकत्त्याची एशियाटिक सोसायटी मधल्या कालखंडामध्ये भारत सरकारने ताब्यात घेतली. त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अनुदान मिळतं. इथल्याही सोसायटीला मिळतं. महाराष्ट्र सरकारही देतं, केंद्र सरकारही देतं. पण ते त्या मानाने मर्यादित आहे. आणि त्यामुळे आर्थिक विवंचनेच्या समस्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतन वृद्धीच्या संबंधातल्या देखील समस्या आहेत. जो वेतन आयोग त्यांना लागू व्हायला हवा तो झालेला नाही. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते ही निवडणूक लढवत आहेत. याचं कारण असं, की त्या सोसायटीच्या कामकाजामध्ये एक वैचारिक एकारलेपणा आला आहे.
आता ज्ञान केंद्रामध्ये वैचारिक अस्पृश्यता असू नये, पण दुर्दैवाने तिथे एकाने हिंदुत्व विषयक अभ्यास करण्याकरता पाठ्यवृत्ती मागितली. तर त्याला ती नाकारण्यातही आली आणि त्याविषयी अतिशय चुकीची चर्चाही घडून आली. त्यामुळे अशा पद्धतीने वैचारिक एकारलेपणा आणि वैचारिक अस्पृश्यता हे वातावरण देखील तिथून संपवून टाकणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने मुक्त वातावरणात ज्ञाननिर्मिती, नॉलेज क्रिएशन हे होऊ शकेल. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही काही कार्यकर्त्यांनी विचार केला, की ही निवडणूक आपण लढवावी. या संस्थेला ऊर्जितावस्था आणून द्यावी. पूर्वीही सुमारे 3 वर्ष मी या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांची एक भेटही तिथे घडवून आणली. त्यांनी काही सूचना केल्या, त्याच्यावर अंमलबजावणी बहुधा झाली नाही. त्यामुळे भारत सरकारची वाढीव निधी देण्याची जी तयारी होती, ती पूर्णत्वाला गेली नाही. इतरही अनेक प्रश्न आहेत. पण हे सगळे प्रश्न सोडवून या एक प्रकारे आपल्या वारशाचा एक अभिन्न आणि मौल्यवान असा भाग असलेल्या या संस्थेला ऊर्जितावस्था आणून द्यावी. त्याला अधिक लोकाभिमुख करावं, अशा वेगवेगळ्या इराद्याने मी स्वतः अध्यक्षपदासाठी या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला मतदार याद्यांचा घोळ समोर येतो, काही नावं वगळली गेलेली असतात किंवा सदस्यांच्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो, त्यावेळेला ती जी व्यवस्थापन समिती आहे ती कुठेतरी तिच्या मूळ उद्देशापासून भरकटलेली आहे असं दिसून येतं. याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, ही तर खरंच आहे. पण व्यवस्थापन समितीला मी दोष देणार नाही, कारण कर्मचारी वर्ग खूप तटपुंज आहे आणि मोठ्या प्रमाणात यावर्षी सुरुवातीच्या म्हणजे मार्च, एप्रिलपासून अनेकांनी नव्याने सदस्यता घेतली आणि काही लोकांनी त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करून सप्टेंबर अखेरीपासून ऑक्टोबरपासून विशेषतः एक प्रकारे खोगीर भरती करण्याचा चंग बांधला. मग ते प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे गेलं. आयुक्तांनी निर्णय दिला, की 3 ऑक्टोबरपर्यंत ज्यांची नावं मान्यता प्राप्त आहेत सदस्य म्हणून, त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार राहील. पण दुर्दैवाने त्याला देखील आता आव्हान दिलं गेलंय उच्च न्यायालयामध्ये. त्यामुळे काय होतं मला माहिती नाही. पण मला असं वाटतं, की हा काही पक्षीय राजकारणाचा आखाडा नाही. हा संस्था निर्माणाच्या त्याचं एक शास्त्र आहे ना, इन्स्टिट्यूशन बिल्डिंग. त्या शास्त्राच्या अनुषंगाने आणि ज्ञान केंद्रित आणि लोकाभिमुख असा व्यवहार तिथे व्हावा यासाठी जी आग्रही मंडळी आहेत, मला असं वाटतं, की त्यांच्या हाती लोकांनी सूत्र दिली, तर राजकीय हस्तक्षेप थांबेल.